चिकन तुम्ही रात्रभर मॅरिनेट करून ठेवा, नाहीतर किमान अर्धा तास तरी चिकन मॅरिनेट करा. मी हे चिकन रात्रभर मॅरिनेट करून घेतलेलं आहे. मी चिकनला लावलेलं आहे दही, आलं लसूण पेस्ट, मिर्च पावडर, हळद, मीठ, लिंबाचा रस असं मी सर्व त्यामध्ये घातलेलं आहे आणि मॅरिनेट करून घेतलेलं आहे. तुम्ही चिकन किमान अर्धा तास तरी मॅरिनेट करून घ्या. आजची रेसिपी थोडी वेगळी आहे. वेगळी का आहे? कारण आपण पहिले कढई गरम करत ठेवतो, मग तेल घालतो. आज आपण तसं न करता आपण सर्व हे साहित्य जे घेतलेलं आहे, चिकन घेतलेलं आहे, ते कढईमध्ये सर्व मिक्स करणार आहोत. म्हणूनच हे सर्व उलटा चिकन आहे, उलटा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी हे चिकन घेतलेलं आहे कढईमध्ये. मी काजू घेतलेले आहेत. हे मी कोमट पाण्यात 10 मिनटं भिजत ठेवलेले आहेत. आणि आता ह्या काजूंसोबत मी थोडे गरम मसाले घेतलेले आहेत. हे गरम मसाले आणि काजू ह्याची आपण पेस्ट बनवून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये हे आपल्याला वाटून घ्यायचे आहे. आता ह्यामध्ये मी हा कांदा घालत आहे. हा मी कांदा भाजून घेतलेला आहे. हा मी 1.5 कांदा भाजून घेतलेला आहे. हा मी कच्चा कांदा देखील ह्यामध्ये घालत आहे. हा अर्धा कांदा आहे. आता आपण ह्यामध्ये घालूया काजू आणि गरम मसाल्याची पेस्ट. काजू हे 10 मिनटं कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि त्यानंतर हे वाटण तयार करा. हे वाटण वाटताना थोडं पाणी घाला वाटणामध्ये. आता ह्यामध्ये मी थोडी मिर्च पावडर घालत आहे. आपण चिकनला मिर्च पावडर लावलेली आहे, पण कांदा आता आपण घातलेला आहे ना, त्यासाठी मी थोडी मिर्च पावडर ह्यामध्ये घालत आहे. आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये मी घालत आहे 1 चम्मचभर साजूक तूप आणि थोडा बटर घालत आहे. ह्यामध्ये आपण तेल घातलेलं नाही. चिकन मॅरिनेट करताना मी त्यामध्ये थोडं मस्टर्ड ऑइल घेतलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्ही स्किप करू शकता. मी ह्यामध्ये तेल वापरत नाही आहे, फक्त तूप आणि बटर हे मी वापरत आहे. आता हे चिकन आपल्याला 20 मिनटं असंच शिजवून घ्यायचं आहे. आपण ह्यामध्ये काजू पेस्ट घातलेली आहे, तर मध्ये मध्ये आपल्याला हे चिकन घाटत राहायचं आहे. आपण हे चिकन एकदा घाटून घेऊया. काजूचं जे वाटण आपण ह्यामध्ये घातलं होतं ना, त्याचं थोडं पाणी मी ह्यामध्ये घालत आहे. हे चांगलं सर्व एकदा मिक्स करून घेऊया. आजची रेसिपी थोडी वेगळी आहे, पण त्याची टेस्ट कशी होते आणि कशी बनते, तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी आवडतात तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आता आपण ह्या चिकनला दम देऊया. आणि ह्यासाठी मी कोळसा भाजत ठेवलेला आहे, तो मी आता ह्यामध्ये ठेवत आहे.
आपण चिकनला मीठ लावलेलं आहे मॅरिनेट करताना, तर आता चवीप्रमाणे आपण मीठ घालूया. आता आपण हे घाटून घेऊया आणि आणखी 5 मिनिटं आपण हे शिजवून घेऊया. जर तुम्हाला ह्या चिकनमध्ये ग्रेव्ही हवी असेल तर ह्या चिकनमध्ये थोडं पाणी घाला आणि शिजवून घ्या. आपलं चिकन रेडी झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण घालूया थोडी कसुरी मेथी आणि थोडी कोथिंबीर. आता हे चिकन तुम्ही रोटी, चपाती, भाकरी, पुरी कशासोबतही खाऊ शकता. आपली आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.